राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने राज्यभरात मराठा समाजाचं आणि खुल्या प्रवर्गातील जे नागरिक आहेत त्यांचं सर्वेक्षणाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। जर आपण पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील या सर्वेक्षण कामाला वेग आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो धाराशिव जिल्ह्यातील मी एका गावामध्ये आहे। या ठिकाणी जे हे सर्वेक्षणाचं काम आहे ते अगदी युद्धपातळीवर सुरू आहे। जर आपण मराठवाड्याची आकडेवारी पाहिली तर मराठवाड्यामध्ये या सर्वेक्षणाची आकडेवारी जी आहे ती 62% जाऊन टिकलेली आहे, तर लातूरमध्ये 84% आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये 82% या सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालेलं आहे। आपण पाहतोय की धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील मोठा या सर्वेक्षणाच्या कामाला वेग आलेला आहे। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही टेक्निकल अडथळे यामध्ये निर्माण झालेले होते, मात्र ते टेक्निकल अडथळे पार करून त्यानंतर आयोगाच्या जे सदस्य आहेत त्यांनी देखील धाराशिव जिल्ह्यामध्ये थेट पाहणी केलेली होती आणि यामध्ये त्यांनी या सर्वेक्षणात जे अडचण येतात त्याचं सोल्युशन करण्याचं काम केलेलं होतं। मात्र आता हे सर्वेक्षणाची जी पद्धत आहे ती अतिशय आपण या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी जे प्रयोगक आहेत ते या ठिकाणी या मराठा बांधवांचं सर्वेक्षण करताना पाहायला मिळतात। मला सांगा कसं एकंदरीत हे सर्वेक्षण सुरू आहे, काय टेक्निकल अडचणी आहेत? आता सध्या टेक्निकल अडचण नाहीये। सुरुवातीला ज्यावेळेस 23 तारखेला ॲप घेण्यात आले होते त्यावेळेस टेक्निकल प्रॉब्लेम म्हणजे OTP न येणं, मोबाईलला ॲप सपोर्ट न करणं, या समस्या आता दूर झालेल्या आहेत आणि ॲप व्यवस्थितरित्या चालत आहे। याचं प्रशिक्षण माननीय जिल्हाधिकारी सचिन ओंबासे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी पाटील साहेब तसे कळंबच्या तहसीलदार मनीषा मेने जोगदंड मॅडम यांनी आणि त्यांच्या टीमनं अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केल्यामुळं हे सर्वेक्षण उत्तम प्रतिसाद कसा मिळतोय, कसं एकंदरीत बघतात? लोकांचा प्रतिसाद या बाबतीत चांगला आहे आणि व्यवस्थित उत्तरं लोक या सर्वेक्षणासाठी देत आहेत। जनजागृतीच आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं आता या सर्वेक्षणाच्या कामाला गती आलेली आहे, 31 जानेवारीपर्यंत जे आहे ते या सर्वेक्षणाचं काम धाराशिव जिल्ह्यामधलं पूर्ण होईल अशी देखील माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे। बालाजी सुरवसे, साम TV, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।